अवसरी बुद्रुक गावचे सुपुत्र आणि हिंद केसरी घड्याळ मास्टर विनोद शेठ हिंगे पाटील यांच्या वतीनं एक भव्य अशी ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आकर्षक बारीसाठी सोमनाथ आप्पा बाळासाहेब गावडे सचिव विविध कार्यकारी सोसायटी गावडेवाडी यांच्या वतीनं प्रत्येक दिवसासाठी एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आणि सर्वात प्रथम आकर्षक बारीचा जे मानकरी आहेत ते कैलासवासी रामदास शेठ बाजीराव वाघ रांजणी या गाड्याची या ठिकाणी निवड झालेली आहे। आकर्षक बारीचे मानकरी कैलासवासी रामदास शेठ बाजीराव वाघ रांजणी 12 सेकंद 04 मिली पॉइंट। चला वाघ किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर या ठिकाणी यायचे आणि ही ट्रॉफी स्वीकारायची। आजच्या दिवसातली आकर्षक बारी कैलासवासी रामदास शेठ बाजीराव वाघ रांजणी 12 सेकंद 04 मिली पॉइंट। यानंतर आजच्या दिवसातील सर्वात आतून आलेली बारी म्हणजे घाटाचा राजा गणपत शेठ विष्णू खेडकर। चला खेडकर मंडळी आपण सर्वांनी या ठिकाणी यायचे। विनोद शेठ हिंगे पाटील आणि अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी स्वीकारायची। त्याचप्रमाणे या ठिकाणी मॅक डायमंड टूलचे प्रोप्रायटर अमित नाना कांताराम हिंगे पाटील तयारी करा ना तुम्ही। यांच्या वतीनं प्रत्येक दिवशी 2 छाती किंगची या ठिकाणी निवड केली जाते। आज सकाळपासून अनेक जण या छाती किंगच्या रेस मध्ये खरं तर होते। या ठिकाणी सर्वानुमते गणेश महाराज ताठे यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि गावच्या वतीनं पवन शेठ हिले सुधीर भाऊ वळसे आणि पाच जण घ्या। कोण कोण आहे 5 जण मला नाव सांगा बरं। ऐका 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 कोळेकर सकाळपासून या ठिकाणी होते। कोळेकर या ठिकाणी नाही आहेत। कोळेकर उद्या आपण त्यांना त्या ठिकाणी नक्की त्यांचा येणार ना। अरे उद्या रविवार आहे। एक गावचा आणि एक अमित शेठचा फोन आलता की एक गावचा आणि एक करा। तर आता आमचं असं म्हणणं आहे की आपण गणेश महाराजांना बाहेरचं दिलंय। आता रेसमध्ये राहुल होता, पवन होता, सुधीर वळसे होता, बरेच जण होते, परंतु महेंद्र बांगर यांची सर्वानुमते टाळ्याच्या गजरात निवड करा। आज सकाळपासून चांगले सहकार्य त्यांचे राहिले आणि दोघांना 1,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी सुनील पाटील द्या त्यांना छाती एकदम नाही काही नाही बोलत पुढे घ्या तुमचं तुम्ही। आता जरी महेंद्रला जरी दिलं तरी तो तुम्हालाच खर्च करणार आहे। 1,000 रुपये गणेश महाराज ताटे आणि 1,000 रुपये महेंद्र शेठ बांगर यांना अमित नाना कांताराम बापू हिंगे पाटील मॅक डायमंड टोलचे प्रोप्रायटर आणि एक दानशूर व्यक्तिमत्व अवसरी बुद्रुक गावचे सुपुत्र यांच्या वतीने या ठिकाणी हे छाती किंगचं बक्षीस देण्यात येते। हे फोटो काढा रे लाईव्ह वाले। आणि या ठिकाणी हे बक्षीस झाल्याच्या नंतर आज खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस आहे ते अवसरी बुद्रुक गावचे माजी उपसरपंच इंग्रज बैलाचे मालक आणि आमच्या अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटनेचे सदस्य किशोर शेठ कोंडीभाऊ हिंगे पाटील यांचा आज वाढदिवस आहे। मंडळी हे पवन अरे शुभेच्छा देऊ दे, शुभेच्छा देऊ दे, शुभेच्छा देऊ दे ना। आणि आपल्या सगळ्यांना किशोर बद्दल काही वेगळं मी सांगणार नाही, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे अवसरी बुद्रुकचा नावलौकिक खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये ज्या बैलानं नेला त्या हिंद केसरी इंग्रजचा मालक म्हणून पवन किशोरची त्या ठिकाणी सुरुवातीची त्या ठिकाणी ओळख होती। नंतरच्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये त्यांनी प्रवेश केला। अवसरी बुद्रुकचे ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांची त्या ठिकाणी निवड झाली आणि त्यांचं काम बघून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उपसरपंच पदाची जबाबदारी दिली आणि आपल्या कारकिर्दीमध्ये एक चांगलं काम या ठिकाणी केलं। आजही लोक त्यांची आठवण त्या ठिकाणी सरपंच म्हणून त्या ठिकाणी काढतायत। आणि नंतरच्या काळामध्ये अवसरी बुद्रुक बैलगाडी संघटनेसाठी काम करत असताना आपण जो हा सुसज्ज घाट पाहतोय किंवा वरच्या बाजूला जे कंपाऊंड झाले हे कंपाऊंड बांधत असताना
अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटनेची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन रात्रीचा दिवस करून संपूर्ण 3.5-4 लाखाचं कंपाऊंड बांधून घेण्याचं काम हे किशोर शेटने स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या बैलगाडा संघटनेला त्यांचा फार मोठा आधार आहे. आता आज त्यांचा वाढदिवस आहे. मी अधिक न बोलता उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं अवसरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं किशोर शेटला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अजून जर कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील आलोन सर. या ठिकाणी किशोर शेठ कोंडेभाऊ हिंगे पाटील खऱ्या अर्थाने ज्या इंग्रज बैलाचे मालक म्हणून त्यांनी नावलौकिक पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण गाड्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं नाव उंचावलं. त्या इंग्रज बैलाचे मालक किशोर शेठ कोंडेभाऊ हिंगे त्यांचा आज वाढदिवस आहे. आता अजित भाऊने सांगितलं की गावचं उपसरपंच पद भूषवलंय. त्याचप्रमाणे हिंगे क्रेन सर्व्हिसचे सर्व मालक या ठिकाणी त्यांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा आपला कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे. आणि सर्व अवसरी ग्रामस्थांच्या सानिध्यात राहून सर्व मित्र परिवार एकत्र धरून मग निवडणुकीपुरतं निवडणूक आणि सामाजिक कार्यापुरतं सामाजिक कार्य असा संपूर्ण तरुणांबरोबर त्यांचा संपर्क राहिल्याबद्दल आपण सर्व तमाम गाड्या मालकांच्या वतीनं किशोर शेठ कोंडेभाऊ हिंगे यांना आपण वाढदिवसाच्या लाख नाही कोटे शुभेच्छा देऊ. आप जीव हजारो साल के दिनो 50,000 तुमच्या नावाची एक बारी होईल आणि बारी झाल्याच्या नंतर केक कापायचा आहे आणि अनाउन्सर मंडळीला 5,000 रुपयाचं बक्षीस द्यायचे. पुकारा अरे अरे काय आणि मित्रांनो ज्याचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस संपन्न होत असेल याच गावच्या भाजपा सरपंचाचा हिंगेकरा सर्विसच्या मालकाचा इंग्रज बैलाच्या मालकाचा इंग्रज ग्रुप बैलगाडा संघटनेचा खेळ जमतोय. किशोर शेठ कोंडेभाऊ हिंगे पाटील का भाऊ सॉरी. चला घ्या केक कापून घ्या. वा 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 धन्यवाद वाजंत्री मंडळी. वा वा धन्यवाद. घ्या केक कापून घ्या. चला Happy birthday to you. Happy birthday dear Kishore. Happy birthday to you. अरे बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. धन्यवाद वाजंत्री मंडळी धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने अडकलेल्या माणसाला बाहेर काढण्याचं काम किशोर शेठ करतात कारण त्यांचा क्रेनचा व्यवसाय. किशोर शेठला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि यानंतर फायनलच्या गाडी मालकांना विनंती आपापले गाडी या ठिकाणी नंबर प्रमाणे जसे नाव नोंदणी केलेली आहे तसे या ठिकाणी घेऊन यायचे. या ठिकाणी फायनलचे नियम नेहमीप्रमाणेच आहेत. पहिल्या बारीला जी 4 बैल होती तीच बैल या ठिकाणी राहतील. पहिल्या फेरीला 80 फुटाची सवलत होती. ती सवलत फायनल साठी सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. फायनल ही सेपरेट दिली जाईल. टच पॉइंट धरले जाणार नाहीत. आणि हे पहा निलक आहेत का? निलकांचा गाडा आहे का? हा निलक मंडळींच्या कांड्यावरच्या एका बैलाला दुखापत झालेली होती. यात्रा कमिटीच्या आमच्या अध्यक्षांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यांना कांड्यावरचा बैल बदलण्याची परवानगी आम्ही दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये कोणाची तक्रार त्या ठिकाणी ऐकून घेतली जाणार नाही. चला पहिला गाडा मला वाटतं निलकांचाच आहे ना? वायाळ ठीक आहे. घ्या वायाळ मंडळी घ्या गाडा पुढं. नवनाथ शेंडगे बैलांजवळ या. हॅलो स्वयंसेवक यात्रा कमिटीचे स्वयंसेवक संदीप शेठ वायर टेलर सज्ज आहे का? थांबा आलाय तो
हॅलो थोडी कष्ट होती ती. हे दादा आण रे पटकनी. चला सज्ज आहे का ए चिनू पाटील थांब ते कष्ट होती थोडी. चिनू पाटील गौरव चढवले आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आलेल्या तमाम गाड्या मालकांचं, प्रेक्षकांचं, हॉटेल व्यावसायिकांचं आणि सर्व अनाउन्सर मंडळींचं अवसरी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, स्वागत. कोणाचा नामोल्लेख चुकून राहिला असा दिलगिरी व्यक्त करतो. फायनल चालू झाल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं स्वागत या ठिकाणी होत नाही, नियम आहे घाटाचा. हॅलो काय करायचंय तर नाव पुकारू द्या. नाव पुकारू द्या. पुकारा पुकारा. इंदोरे ट्रेडिंग कंपनीचे मालक गोरक्ष शेठ इंदोरे अनाउन्सर मंडळीसाठी ऑनलाईन 500 रुपये पाठवले. लाईव्हचा आनंद घेता आपला हार्दिक अभिनंदन. वायल टेलरनी आज यात्रा कमिटीला बिर्याणी खायला घातली स्टेजवर आणून, त्यामुळे आम्हाला ऐकावंच लागेल त्यांचं. चालतंय चल. व्हेज बिर्याणी. चला अरे खाया निमित्ताचा फेरीला उसारी गावचा धावलौकिक मिळाला मारमिसारा कारागिराचा प्रसिद्ध आचार्याचा शिवस्वराच्या प्रतिष्ठाचा जुगलबंदीचा फायनासाठी खेळ जिंकतोय. भगवानच्या दगडू वयाळ गव्हा उसरी उसरी शिवस्वराज्य प्रतिष्ठान अवसरी आणि संदीप शेठ वायल टेलर, चिनू पाटील हिंगे आणि संदीप शेठ वायल टेलर अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस, स्वागत. कमलेश येऊ द्या. बागडे काटे जुगलबंदी निलक आहे का? बर अरे खाया निमित्तानं चेअरमॅन चांगला
जरा वर आमच्या का बोटांक हात करीत जा ना जरा जरा इकडे बघत जा गाड्या मालक परत आमच्यावर नाराज होत्या स्वप्नील शेठ सुदामराव मळेकर अजून कोणाची जुगलबंदी नाव सांगा इकडे पटकनी मोईकर पुढं नाही तर आपण करून निघू दे. येऊ द्या काट्या बागड्या जुगलबंदी घ्या गाडा पुढं मळेकर आहे का गणेश वाळून बैल दुपाय खाली या गणेश वाळून अरे खाया निमित्तानं एक नंबरचा फायदा साठी जिंकली टाळगावचा उद्योगपतीचा मोईगावचा उद्योगपतीचा मळेकर आधी येळवंड्या जुगलबंदीचा खेळ जिंकतोय भारीचा मराठा स्वप्नीलचा सुदामराव मळेकर टाळगाव जिंकली अरविका प्रशांत जारी हलवंड्या मोई जुगलबंदी स्वप्नील चढ सुदामराव मळेकर अरविका प्रशांत येळवंडे मोई जुगलबंद करून अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये बक्षीस मनपूर्वक स्वागत मंचर नगरीचे ग्रामपंचायत सदस्य भावी नगरसेवक लक्ष्मण थोरात भक्ते आपण उपस्थित आपले सरचे स्वागत 80 फुटाच्या खुणावर सत्यवान आणि ऋतिक लक्ष राहू द्या बरं का तिथं कांड्याचे खून लक्ष राहू द्या
पाठीमागचा कोणचा गाडा आहे? काटे पाटील, गणेश. याच्यानंतर काटे बागडे सज्ज राहायचे. कांडे सरळ करा पटकनी. सगळीच काही 100 नाही देते ना, काही 200 देतात, काही 500 देतात.
जामदारा बैल गरम झाल्यात. पहा मित्रांनो, गाड्यावरती संजूभाऊ हिंगे आणि खाली मुलगा बसलेला आहे बरं का. मोबाईल वरती गाड्याळ लावले. मोबाईलवर बापानी जेवढे गाड्याळ लावलं तेवढंच गाड्याळ या कृष्णाने लावले. दोन्ही बापलेकांचं हार्दिक अभिनंदन, स्वागत. या बारक्या गाड्याळ मास्तरासाठी टाळ्या वाजवा. हॅलो हॅलो. अरे देखा या निमित्तानं एक नंबरचा फायद्यासाठी कुरुली गावचा उद्योगपती पिंपळा सौदागरचा भटशा ग्रुप बैलगाडा संघटनेचा कुस्तीगीर संघाचा अध्यक्षता खेळतोय. पहिलवान म्हणून देवराम कट्यामध्ये पिंपळा सौदागर. जाधव मेजर सरचे स्वागत. मंचर पोलीस स्टेशनचे माजी जमादार आणि या गावचे जावई बापू जाधव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला. स्वागत, हार्दिक अभिनंदन. सोडू नको गणेश. कसं आहे छाती किंग.
मुळशी तालुक्यातील माणगावचे यात्रा कमिटी अध्यक्ष उद्योगपती आबासाहेब पारखी आणि बिभीषण दादा भोसले उद्योगपती आपण दोन्ही मान्यवर या ठिकाणी फायनल पर्यंत थांबलात. आपला हार्दिक अभिनंदन स्वागत. आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव 16/2024 उद्या यात्रेचा 4था दिवस आहे. सर्व गाडा मालकांना सूचना आहे